श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी सुरू होण्यापूर्वी घरी कोणत्या वस्तू आणल्या पाहिजेत याची माहिती देणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याची संपूर्ण माहिती दिली आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर आपल्याला घरी आणायच्या आहेत, म्हणजे पहिल्या गुरुवारच्या अगोदरच आपल्याला या वस्तू आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत। जर तुम्ही या वस्तू घरी आणल्या तर साक्षात महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिची कृपा आपल्यावर सदैव राहील। तर येत्या 20 नोव्हेंबरला अमावस्या आलेली आहे, म्हणजे कार्तिक महिन्यातली अमावस्या आलेली आहे आणि 21 तारखेला मार्गशीर्ष महिना हा सुरू होतोय। त्यातील पहिला गुरुवार हा 27 तारखेला आलेला आहे। तर पहिल्या गुरुवारच्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू घरी आणायच्या आहेत, कारण हा महिना खूप असा पवित्र महिना आहे आणि ह्या जर वस्तू तुम्ही घरी आणल्या तर साक्षात महालक्ष्मीची श्री हरिविष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील। तुमची जी काही मनोकामना इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होतील। घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, कारण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचे व्रत प्रत्येक महिला आणि कुमारिका हे मनोभावे करत असतात। तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक शुभ कार्यही होत असतात। तसेच अश्विन महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येत असतात। तसेच मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा व्रत वैकल्य हे येत असतात आणि अनेक महिला उपवास देखील करत असतात। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुख शांती वैभव ऐश्वर्य संतती इत्यादीचा लाभ व्हावा, आपल्या घरी लक्ष्मीचा सतत वास राहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात, जे जोडीनेही करतात। तसेच हे मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। हे व्रत 1 वर्षही करता येते, ज्याला जमेल तसे हे व्रत करता येते, परंतु मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे महत्त्व विशेष आहे। या व्रतामुळे घरात सुख समृद्धी नांदते, पैशाची चणचण भासत नाही। तसेच हे व्रत करताना ज्या 4 वस्तू आवश्यक आहेत, ज्याच्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील आणि या 4 वस्तू आपण पूजेमध्ये मांडायच्या आहेत। त्या वस्तू उद्यापन झाल्यावर सुद्धा त्या आपण देवघरामध्ये ठेवणार आहोत। तसेच मंडळी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी मांसाहार बनवायचा नाही। जरी तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही बनवायचं नाही, किंवा तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत करत असाल तरी देखील करायचं नाही आणि जर उपवास करत नसाल तरी देखील करायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत असाल तेव्हा लक्ष्मी व्रताची कथा म्हणजेच महालक्ष्मीचे महात्म्य जरूर वाचावे, आरती करावी व मार्गशीर्ष महिना संपल्यावरही तुम्ही दर गुरुवारी ही पोथी वाचायची आहे। त्याचबरोबर ही कथा ऐकण्यासाठी घरातील मंडळी किंवा शेजाऱ्यांना सुद्धा बोलवावे। हे व्रत वैकल्य करत असताना घरामध्ये शांतता पाहिजे। मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या अगोदर महिलांनी सर्व घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जमलं तर धुवून देखील काढायचं आहे। तसेच देवघरही स्वच्छ करायचं आहे, म्हणजे आपण एखादं व्रत करतो तेव्हा स्वच्छता हे अतिशय महत्त्वाचे आहे। महिलांनी या दिवशी म्हणजे गुरुवारच्या अगोदरच केस वगैरे धुवूनच गुरुवारच्या दिवशी पूजेवर बसायचं आहे, म्हणजे गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत, घराची स्वच्छता करायची नाही, यामुळे घराला दोष लागत असतो। तर मंडळी, आता मी तुम्हाला त्या 4 वस्तू सांगणार आहेत। त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अशी कमेंट करा किंवा श्री स्वामी समर्थ।
तर मार्गशीर्ष महिना, ज्याला आघाण असेही म्हणतात, हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यात देवी देवतांच्या श्रद्धेचा काळ मानला जातो, कारण या महिन्यात शुभ आणि धार्मिक कार्ये वाढतात आणि त्याचे फळ अनेक पटीने वाढते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्याने शांती, संपत्ती आणि मोक्ष मिळतो. जीवनाच्या प्रत्येक पैलूत फायदे मिळतात, शिवाय सर्व पापांचे क्षय होते, ज्यामुळे मोक्ष मिळतो. मार्गशीर्ष महिन्यात या जर 4 वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, संपूर्ण आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद देखील मिळतो. तर आता आपण जाणून घेऊ की अशा कोणत्या 4 वस्तू आहेत त्या. तर ज्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळी कवडी. जर तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल तर तुम्ही सफेद कवडीही आणू शकता. तर ह्या कवड्या किती आणायला हव्यात, तर ह्या कवड्या तुम्ही 4 आणायच्या आहेत. त्या आणल्यानंतर त्या रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि मग गुरुवारच्या दिवशी आपल्याला त्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. कवड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या कवडीला तिलक आपल्याला लावायचा आहे कुंकवाचा. नंतर महालक्ष्मीच्या फोटो पुढे ठेवून त्या कवड्यांची सुद्धा पूजन आपल्याला करायचे आहेत. अगरबत्ती दाखवायची आहे, दिव्याने ओवाळायचा आहे. नंतर शुक्रवारी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये या कवड्या गुंडाळून ठेवायच्या आहेत. तर या कवड्या म्हणजे महालक्ष्मीचं प्रतीक आहे. या कवड्या जर तुम्ही तुमच्या घरात आणल्या तर महालक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कमळ. लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे. कमळाचं फूल तुम्ही 2 दिवस अगोदरही आणू शकता. जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं नाही तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करू शकता. कमळगट्टा म्हणजे काय? कमळाच्या बियांपासून ही माळ तयार केली जाते. त्यामध्ये 108 मणी असतात. जर तुम्ही ही माळ महालक्ष्मीच्या फोटोला घातली किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मी यंत्र असेल, श्री यंत्र असेल, त्याच्या भोवती तुम्ही ही माळ गुंडाळून ठेवली तर 108 कमळाची फुलं तुम्ही देवीला अर्पण केली आहेत याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ नक्कीच खरेदी करू शकता. कमळगट्ट्याची माळ अजिबात ओली करू नये किंवा धुवू नये. कमळाच्या बियांपासून ही माळ बनवलेली आहे, त्यामुळे ओलसरपणा या माळेला जमत नाही. तर कारण यामुळे बुरशी येऊन ती माळ खराब होऊ शकते. जर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ तुम्ही घेऊ शकला नाही तर तुम्ही कमळगट्ट्याचे 4 मणी सुद्धा घेऊन देवीला अर्पण करू शकता. आणि गुरुवारी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर जे कमळगट्ट्याचे 4 मणी तुम्ही आणले ते शुक्रवारी लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती देवीला, फोटोला किंवा मूर्तीला तुम्ही लावू शकता. यापैकी काहीही तुम्ही करू शकता. तसेच कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग तुम्हाला जप करताना सुद्धा होईल. कमळगट्ट्याच्या माळेचा आपल्याला भरपूर फायदे होतात. आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होते. आपली आर्थिक चणचण कायमची मिटते. यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे एकाक्ष नारळ. आपण आपल्या घरामध्ये नारळ आणतो, त्याला 2 डोळे किंवा 3 डोळे असतात, परंतु एकाक्ष नारळ म्हणजे त्याला एकच डोळा असतो. हा नारळ तुम्ही आणू शकता. यामुळेही तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. एकाक्ष नारळाला तुम्ही लक्ष्मीच्या पुढे ठेवू शकता किंवा त्याची विधिवत पूजा करू शकता किंवा तुम्ही कळशाला देखील लावू शकता. आता चौथी वस्तू म्हणजे चांदीची लक्ष्मीची पावले. आपल्याला घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहावा, लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून चांदीची लक्ष्मीची पावले देखील तुम्ही आणू शकता. जर चांदीची तुम्हाला लक्ष्मीची पावले मिळाले नाही तर दुसऱ्या कोणत्याही धातूची असली तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे गजलक्ष्मीची मूर्ती ही तुम्ही खरेदी करू शकता. गजलक्ष्मीच्या 2 मूर्त्या तुम्ही खरेदी करू शकता. गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असताना हत्तीचा उजवा जो पाय आहे तो पुढे असावा आणि सोंड वरती असावी. मूर्ती खरेदी करत असताना तुम्ही ही काळजी नक्कीच घ्या. जर तुम्हाला 2 गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 गजलक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करू शकता. तर ह्या 5 वस्तूंपैकी तुम्हाला जर
एक वस्तू जरी आणायची असेल तरी देखील चालेल, म्हणजे यापैकी तुम्ही काहीही आणू शकता, तरी देखील माता लक्ष्मीचा, श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। यामध्ये तुम्हाला कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचे बिया आहेत त्या आणू शकता, नारळ आणू शकता, कवड्या आणू शकता किंवा गजलक्ष्मीची मूर्ती, यापैकी एक वस्तू आणली तरी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।